कंबाईंड ग्रुप बी 2025 साठी 145 डेज चॅलेंज हे ऑलरेडी सुरू झालेलं आहे आणि बरेचसे स्टुडंट ते फॉलो करत आहेत. तर या चॅलेंजचाच एक भाग म्हणून मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेले की ज्या सब्जेक्टचे स्टडी टार्गेट तुम्हाला दिले जात आहेत त्या सब्जेक्टमधले आपल्याला फक्त सिलेबस न पाहता एक्झामची डिमांड समजून घेऊन जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत ते समजून घ्यायचे आहेत. आणि त्याच्यासाठी मग आपण पॉलिटी या विषयाचे जे काही प्रश्न मागच्या 3 वर्षांमध्ये किंवा मागच्या 3 पेपरला विचारण्यात आलेले आहेत त्याच्यावरून इम्पॉर्टंट टॉपिक कोणते हे आपण डिस्कस केलेलं होतं. आज आपण जॉग्राफीचे महत्त्वाचे टॉपिक कोणते आहेत आणि प्रश्न यापूर्वी कसे विचारले जात होते आणि 2023 कंबाईंड ग्रुप बी सीच्या पूर्व परीक्षेला आणि त्याच्यानंतर ग्रुप बी 2024 आणि ग्रुप सी 2024ला कशा पद्धतीने प्रश्न विचारलेत या 3 पेपरचा ॲनालिसिस आणि त्याच्यातून मग कुठले टॉपिक कशा पद्धतीने आपण अभ्यासणं गरजेचं आहे याच्यावरती बोलणार आहोत. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. तर भूगोल या विषयाचा अभ्यास करताना एक महत्त्वाचा बदल तुम्हाला माहिती आहे की आत्तापर्यंत भूगोलचे 15 प्रश्न विचारले जात होते 2022 पर्यंत. 2023 पासून प्रश्नांची संख्या झालेली आहे 10. आता या 10 प्रश्नांचा जर विचार केला तर 10 पैकी किती मार्क्स घेणं शक्य असतं? ज्याचा प्रॉपरली अभ्यास आहे 8-9 मार्क्स येतात. एक प्रश्न म्हणजे तिन्ही पेपरमध्ये जर पाहिलं तर एक प्रश्न असा आहे जो कदाचित कम्प्लिटली आपल्यासाठी कम्प्लिटली अननोन असेल, जो आपण यापूर्वी कधी सिलेबसमध्ये किंवा PYQ पाहिलेला नसेल. आणखी एक ऑब्झर्वेशन जे म्हणजे मला असं वाटलं पेपर पाहिल्यानंतर ते म्हणजे जॉग्राफीचे जे क्वेश्चन्स येत आहेत त्याच्यातले काही क्वेश्चन्स हे अतिशय इझी लेवलचे आहेत, म्हणजे अगदीच बेसिक विचारलेले आहेत. पण काही क्वेश्चन हे तुम्हाला तिथे म्हणजे डोकं खाजवायला लावणारे आहेत. मग आता अशा पद्धतीने जॉग्राफीचे प्रश्न देण्याचं कारण काय असू शकतं? आत्तापर्यंत ज्यावेळेला जॉग्राफीचे 15 क्वेश्चन्स येत होते 15 पैकी 14 मार्क्स 13 मार्क्स इझिली मुलं घेत होती. स्कोरिंग सब्जेक्ट होता जॉग्राफी हा आणि प्रश्न पण तसेच यायचे. म्हणजे प्रश्न येताना फार काही त्याच्यासाठी मला वेगळं अभ्यासावं लागेल अशी बात नव्हती. पण आता जरी तो विषय 10 मार्क्ससाठी झाला असेल तरी याच्यामध्ये येणारे जे प्रश्न आहेत, जर 6-7 प्रश्न तुम्हाला इझी दिले असले तर 3 प्रश्न थोडंसं विचार करायला लावणारे आणि एखादा प्रश्न तर असा असतो की जो कदाचित आपण अभ्यासलेलाच नाही आत्तापर्यंत कधीच. आणि मग ज्यावेळेला तुम्ही फ्लोमध्ये, कारण आत्तापर्यंत ज्यांनी एक्झाम दिली आहे, जे परत एक्झाम देणार आहेत, जे फ्रेशर्स नाही आहेत, त्यांना हे माहिती असते की जॉग्राफी माझ्या हातातला सब्जेक्ट आहे. पण जेव्हा असे प्रश्न येतात मग या मुलांचा कॉन्फिडन्स कुठेतरी लो होतो आणि मग अरे जॉग्राफी माझा सब्जेक्ट होता आणि याच्यातच मला मार्क्स येत नाही आहेत म्हटल्यानंतर बाकी सब्जेक्ट हाताळणं कठीण जातं. ते एक्झाम हॉलमध्ये ते प्रेशर हँडल करणं कठीण जातं आणि म्हणूनच अशा प्रकारची रचना किंवा अशा प्रकारचा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट ठेवलेला असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं तेच असतं की तुम्हाला ते एका तासामध्ये स्वतःचा स्ट्रेस हँडल करता आला पाहिजे आणि त्याच्याबरोबर म्हणजे आपण जी समयसूचकता म्हणतो ती दाखवून तुम्हाला प्रश्नांची उत्तरं देता आली पाहिजेत. मग आता जॉग्राफीचा विचार जर केला तर आपण 2023च्या ग्रुप बी सी जो कंबाईंड पेपर झालेला त्याच्यामध्ये विचारलेले जर प्रश्न पाहिले तर औष्णिक विद्युत केंद्रावरती प्रश्न विचारलेला आहे. आता हा प्रश्न थोडा इझी कॅटेगरीमध्ये जाईल. एकीकडे तुम्हाला औष्णिक वीज केंद्र दिलेले होते आणि दुसऱ्या बाजूला जिल्हे दिलेले होते. सो ऊर्जा साधने याच्यामध्ये हा प्रश्न जातो. सो आपण टॉपिक वाईजच जाऊयात की कुठल्या टॉपिकवरती कसे प्रश्न आलेत. सगळ्यात पहिल्यांदा जो महत्त्वाचा टॉपिक जो तुम्ही कुठल्याच कंडिशनला स्किप करू शकत नाही तो म्हणजे आहे लोकसंख्या. ठीक आहे, मी आत्ताच्या क्वेश्चनबद्दल बोलत होते, त्याच्याबद्दल आपण नंतर डिस्कस करणारच आहोत. टॉपिक वाईज जाऊयात म्हणून मी इम्पॉर्टंट टॉपिक आधी घेते. सो लोकसंख्या करताना तुम्हाला महाराष्ट्राची तर करायचीच आहे प्लस भारताची पण करायची आहे. आणि हा टॉपिक फक्त आणि फक्त जॉग्राफीसाठी इम्पॉर्टंट नाही आहे, तर तुमचं जॉग्राफी प्लस इकॉनॉमिक्स दोन्हीकडे तुम्हाला याच्यातून क्वेश्चन आलेले पाहायला मिळतात. मग क्वेश्चन कुठले विचारलेले आहेत तर कंबाईंड ग्रुप बी सी जी झालेली होती 2023ची त्याच्यामध्ये राज्य दिलेली होती एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला त्या राज्यांची लोकसंख्येची घनता दिलेली होती. म्हणजे भारताच्या लोकसंख्येवरती तो प्रश्न आलेला होता. त्याच्यानंतर कंबाईंड ग्रुप बी 2024चा जो पेपर झाला त्याच्यामध्ये लोकसंख्येमध्येच नागरी लोकसंख्या किंवा नागरी वस्ती ज्याला आपण म्हणतो त्या नागरी वस्तीचे निकष काय असतात हा प्रश्न आलेला. याच्या पूर्वी पण आयोगाने एकदा ना नागरी वस्तीच्या निकषांचा प्रश्न विचारलेला होता. सो PYQ बेस्ड तो प्रश्न होता, तो एक प्रश्न आलेला. त्याच्यानंतर ग्रुप सी 2024ची जी आत्ता रिसेंटली झाली 1 जूनला त्याच्यामध्ये लोकसंख्येमध्ये महाराष्ट्रातली काही शहरं दिलेली आणि त्यांचं लिंग गुणोत्तर विचारलेलं होतं.
म्हणजे लोकसंख्या, त्याचबरोबर महाराष्ट्रातली शहरं आणि महाराष्ट्र शहरी लोकसंख्या जी आहे ते विचारलेलं, आणि महाराष्ट्रातली शहरं आणि लिंग गुणोत्तर, म्हणजे शहरी लोकसंख्या, लिंग गुणोत्तर, नागरी वस्ती, लोकसंख्येची घनता या टॉपिकवरती प्रश्न झालेत. म्हणजे लोकसंख्या हा टॉपिक असा आहे की मागचे जे 3 पेपर झाले त्याच्यामध्ये प्रश्न आहे, आणि हा प्रश्न तुम्हाला 100% म्हणजे तुम्ही जोपर्यंत MPSC आयोग आहे आणि परीक्षांचं आयोजन होतं तोपर्यंत हा टॉपिक इम्पॉर्टंट राहणार आहे. ठीक आहे, सो हा टॉपिक तुम्हाला स्किप करायचा नाही. त्याच्यानंतर दुसरा टॉपिक येतो तो म्हणजे महाराष्ट्र अभ्यासताना प्रशासकीय महाराष्ट्र, म्हणजे प्रशासकीय भूगोल जो आहे तो अभ्यासायचा आहे, आणि सोबत प्राकृतिक भूगोल. आता जेव्हा आपण प्राकृतिक भूगोल अभ्यासतोय त्यावेळेला केवळ विभागणं अभ्यासता पूर्ण महाराष्ट्राची प्राकृतिक रचना काय आहे, महाराष्ट्रामध्ये असणारी खडक प्रणाली पण तुम्ही प्राकृतिकमध्येच अभ्यासाल, महाराष्ट्रामध्ये आढळणारी जी शिखरं आहेत ती प्राकृतिकमध्येच अभ्यासाल, महाराष्ट्रामध्ये जे काही घाट रस्ते आहेत ते तुम्ही प्राकृतिकमध्येच अभ्यासाल, महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीला आढळणारी बंदरं जी आहेत ते तुम्ही प्राकृतिकमध्येच अभ्यासाल. कोकण किनारपट्टी असेल, दख्खनचा पठारी प्रदेश असेल, सह्याद्री पर्वत असेल, या सगळ्या गोष्टी प्राकृतिक भूगोलमध्ये तुम्हाला अभ्यासाव्या लागणार आहेत, कारण याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात. मग आता महाराष्ट्राच्या तर विचारले जातात, भारताच्या पण प्राकृतिक भूगोलवरती प्रश्न यायला लागले, त्याच्याबद्दल आपण बोलूयातच. तर महाराष्ट्राच्या प्रशासकीय किंवा प्राकृतिकमध्ये जर आपण पाहिलं तर आत्ता जो ग्रुप BCचा पेपर झालेला आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रातली शिखरं दिलेली आणि त्यांची उंची विचारलेली होती. एका बाजूला शिखरं दिलेली आणि दुसऱ्या बाजूला उंची. तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती एक व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातली शिखरं, त्यांची उंची आणि त्यांचे जिल्हे लक्षात ठेवण्यासाठीची ट्रिक मी दिलेली आहे. फक्त जॉग्राफी बाय वॉरियर ऑफिसर इतकं सर्च करायचं, प्लेलिस्ट जी मिळेल त्याच्यामध्ये जॉग्राफीचे खूप सगळे व्हिडिओज मिळतील, तिथे तुम्हाला लोकसंख्येच्या ट्रिक्सचा पण व्हिडिओ मिळून जाईल. ठीक आहे, आणि याच्यामध्ये ज्या काही ट्रिक्स घेतलेल्या आहेत ना, तर ऑलमोस्ट सगळ्या ट्रिक्स घेतलेल्या आहेत की घंटा कशी लक्षात ठेवायची, लिंग गुणोत्तर, बाललिंग गुणोत्तर, साक्षरता सारखा पॉईंट असेल, लोकसंख्या म्हणजे जास्त लोकसंख्या, कमी लोकसंख्या, लोकसंख्येची घनता, या सगळ्या गोष्टी तिथे त्या व्हिडिओमध्ये आहेत. सो तो व्हिडिओ न चुकता तुम्ही पाहून घ्या. जॉग्राफी बाय वॉरियर ऑफिसर इतकं सर्च करा, यूट्यूबवरती प्लेलिस्ट मिळून जाईल. ठीक आहे, त्याच्यानंतर आता इथे शिखरांची क्रम त्याचा पण व्हिडिओ आहे, शिखरं विचारली आहेत, त्याचबरोबर राज्यांमधली पर्यटन स्थळं पण विचारलेत. आता वाहतूक आणि पर्यटन याच्यामध्ये तुम्ही पर्यटनला कन्सिडर करू शकता, किंवा प्राकृतिक भूगोल अभ्यासताना महाराष्ट्राची जी काही प्राकृतिक रचना आहे त्याच्यामुळे जे काही निसर्ग सौंदर्य महाराष्ट्राला प्राप्त झालेलं आहे त्याच्यानुसार पण पर्यटन स्थळ तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर 2024चा जो पेपर झाला त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या प्रशासकीय विभाग विचारण्यात आलेले आहे महाराष्ट्राचे, की सुरुवातीला किती होते स्थापनेच्या वेळेला आणि सध्या किती आहेत त्याचा नंबर विचारलेला होता. त्याचबरोबर महाराष्ट्रातले घाट रस्ते विचारलेले आहेत, कुठला घाट कुठे कुठल्या 2 शहरांच्या दरम्यान आहे ते. त्याचबरोबर आपण जे महाराष्ट्र पठार अभ्यासतो त्या पठारावरून वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत, इतका सोपा पार्ट आहे ना तो, म्हणजे वरपासून तुम्ही नर्मदा नदीपासून जर सुरू केलं, नर्मदा असेल, तापी असेल, गोदावरी असेल, त्याच्यानंतर भीमा असेल आणि कृष्णा असेल, आणि ज्या डोंगर रांगा आहेत म्हणजे सातमाळा अजिंठा असेल, हरिश्चंद्र बालाघाट असेल, शंभू महादेव असेल, आणि अगदी महाराष्ट्र उत्तरेकडे वरती जर आपण पाहिलं तर सातपुडा पर्वत असेल, तर या पर्वतरांगा आणि त्यांच्या दरम्यान असणारं नदीखोरं हे आयोगाने वारंवार विचारले. म्हणजे एक 4-5 लाईनचा मुद्दा आणि त्याच्यावरती आयोगाने वारंवार प्रश्न विचारले. सो तो एकदाच करून ठेवायचा. ठीक आहे, म्हणजे सातपुडापासून किंवा अगदी विंध्य पर्वतापासून तुम्ही करू शकता. विंध्य पर्वत महाराष्ट्राच्या बाहेर आहे, पण नद्यांच्या खोऱ्यांच्या बद्दल जर विचारलं तर विंध्यपासून तुम्ही करू शकता. नर्मदा आहे, सातपुडा आहे, त्याच्यानंतर तापी आहे, सातमाळा अजिंठा आहे, त्याच्यानंतर गोदावरी आहे, त्याच्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट आहे, त्यानंतर भीमा आहे, त्यानंतर शंभू महादेव डोंगररांग आणि नंतर कृष्णा आहे. हे इतकं इझी आहे ना, म्हणजे हे जे मी आत्ता काही सेकंदांमध्ये सांगितलं याच्यावरती वारंवार प्रश्न विचारलेत. सो हा पॉईंट तुम्हाला न विसरता करायचा. त्याच्यावरचाच एक प्रश्न येऊन गेलेला होता. त्यानंतर ग्रुप सीला जर आपण पाहिलं तर ग्रुप सीला एक सेकंड, पर्वत शिखरं ते पण तो प्रश्न पण याच्यातला आलेला होता. भारतातली जी हिमालयातली शिखरं आहेत ती, आणि मग याच्यासोबत ज्यावेळेला तुम्ही प्रशासकीय प्राकृतिक करताय तर महाराष्ट्राचे जे बेसिक आहे, महाराष्ट्राचा स्थान असेल, त्याच्यानंतर विस्तार असेल, सीमा असतील,
तर हे पॉईंट. मग सीमा करताना केवळ राजकीय सीमा करायच्या का, की कुठल्या बाजूला कुठलं राज्य आहे, कुठल्या जिल्ह्याला लागून कुठल्या राज्याची सीमा आहे, नाही. नैसर्गिक सीमा पण करायच्या. जसं पश्चिमेला अरबी समुद्र आहे तर उत्तरेकडे कुठला पर्वत आहे, दक्षिणेकडे कुठली नदी आहे एंडला टोकाला, आणि कुठलं राज्य आहे परत. त्यानंतर पूर्वेकडे पण सेम त्याच पद्धतीने. सो महाराष्ट्राच्या प्राकृतिक असतील, कुठल्या डोंगर रांगा आहेत, कुठल्या टेकड्या आहेत, हे सगळं तुम्हाला प्राकृतिकमध्ये करायचं आहे, कारण याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जातात. ग्रुप सीचा जो पेपर झालेला आहे ना आता रिसेंटचा 2024चा, त्याचा डिटेल ॲनालिसिसवाला व्हिडिओ मी शेअर केला आहे. आणि त्या लेक्चरमध्ये प्रत्येक पॉईंट नंतर म्हणजे त्याचे डिटेल्स तर शेअर केलेत, पण काही ट्रिक्स पण शेअर केल्यात. स्पेसिफिकली भारताच्या भूगोलावरती जे प्रश्न आहेत, हिमालयातली शिखरं वगैरे, तर ती कशी लक्षात ठेवायची, कारण ते जनरली आपण भारताच्या भूगोलला थोडंसं निग्लेक्ट केलेलं असतं आणि मग त्यामुळे तिथे आपले मार्क्स जातात. सो भारताच्या सीमा असतील त्या कशा लक्षात ठेवायची किंवा शिखरं कशी लक्षात ठेवायची हिमालयातली, त्याचा व्हिडिओ मी शेअर केला. एंड स्क्रीनला मी हवं तर लिंक देईन. हे लेक्चर झालं की ते लेक्चर पण पाहून घ्या, कारण ते येणाऱ्या एक्झामसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर महाराष्ट्र प्रशासकीय आणि प्राकृतिक लक्षात आलं. त्याच्यानंतर येतं महाराष्ट्रातील ऊर्जा साधने. ठीक आहे. ऊर्जा साधने प्लस खनिज संपत्ती हे जे टॉपिक आहेत, ऊर्जा साधने आणि खनिज संपत्ती. आता म्हणजे मागचे जे 23-24ला जे प्रश्न आलेत याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर औष्णिक विद्युत केंद्रांच्या जोड्या लावा म्हणून प्रश्न आलेत. यापूर्वी खनिज संपत्तीवरती आयोगाने मँगनीजबद्दल स्पेसिफिकली बऱ्याचदा क्वेश्चन विचारलाय, लोह खनिज स्पेसिफिकली विचारलंय, चुन खनिज स्पेसिफिकली विचारलंय. याच्यासोबत एका बाजूला खनिज, दुसऱ्या बाजूला जिल्हा, एका बाजूला खनिज, दुसऱ्या बाजूला साठे किती टक्के आहेत, या टाईपमध्ये क्वेश्चन्स विचारलेत. आणि कधी कधी तर मग एकच खनिज आणि त्याच्यावरतीच 3-4 लाईन या टाईपचा क्वेश्चन विचारलेला आहे. सो खनिज संपत्तीशी रिलेटेड पण व्हिडिओ त्या प्लेलिस्टमध्ये मिळून जाईल. महाराष्ट्रातली सगळी महत्त्वाची खनिजं, महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेनुसार कुठल्या भागामध्ये आणि किती टक्के क्षेत्रामध्ये खनिज संपत्ती आढळते, कुठलं खनिज कुठल्या जिल्ह्यामध्ये आढळतं, याच्या ट्रिक्स सहित आणि त्या खनिजाचा उपयोग कशासाठी होतो, तो व्हिडिओ ऑलरेडी प्लेलिस्टमध्ये आहे. तो व्हिडिओ पण पाहून घ्या, खूप हेल्पफुल राहील तो व्हिडिओ तुमच्यासाठी. ठीक आहे. तर 2023ला औष्णिक विद्युत केंद्र विचारलेली आहेत. 2024ला जर आपण आलो तर खडक आणि खनिज विचारलेत, पण ते भारताच्या अँगलने विचारलेला प्रश्न होता. आणि अगेन ग्रुप सी मध्ये जर आपण पाहिलं तर जलविद्युत प्रकल्प विचारलेले आहेत. ठीक आहे. सो ऊर्जा साधनांमध्ये ते जाईल. जलविद्युत प्रकल्प विचारलेले आहेत महाराष्ट्रातले, म्हणजे ऊर्जा साधने हा अगेन तिन्ही वर्षी विचारले, म्हणजे तिन्ही पेपरमध्ये विचारलेला प्रश्न आहे. त्याच्यानंतर येते महाराष्ट्रातली नदी प्रणाली. मग आता जेव्हा मी प्राकृतिक तुम्हाला सांगितलं तर तिथे जर तुम्हाला डोंगर विचारलेले आहेत, डोंगरांच्या दरम्यानचं नदीखोरं विचारलेलं आहे, ते प्राकृतिकमध्ये पण जाईल आणि नदी प्रणालीमध्ये पण जाईल. सो नद्या उपनद्या असतील, नद्या कुठल्या प्रदेशातून वाहतात, सगळ्यात मोठी नदी कुठली, त्या नदीने जे व्यापलेलं क्षेत्र आहे, त्या नद्याच्या खोऱ्यांनी जो व्यापलेला प्रदेश आहे, या प्रकारचे प्रश्न आत्ता जर आपण रिसेंटली पाहिलं म्हणजे या 3 पेपरमध्ये, तर एक प्रश्न जे मी आत्ता सांगितलं की डोंगर रांगा आणि नद्या पठार, हाच एक प्रश्न आलेला आहे. जलविद्युत प्रकल्प अगेन मग नद्यांशी रिलेटेड पण तो तुम्हाला लक्षात ठेवावाच लागेल. तर हे 2 प्रश्न इथे आपल्याला पाहायला मिळतात. हां, आणि आणखी एक प्रश्न आलेला कंबाईंड ग्रुप बी 2024ला. महाराष्ट्रातल्या नद्या दिलेल्या 4 विधानं होती. त्याच्यामध्ये भीमा नदी, पैनगंगा नदी, मांजरा आणि सिंदफणा या 4 नद्यांबद्दलची विधानं होती. म्हणजे आपण फक्त गोदावरी प्रमुख आहे म्हणून ती करतो, भीमा आणि कृष्णा करतो, पण उपनद्यांवरती पण प्रश्न विचारले जातात. तर तो एक चॅप्टर आहे जो तुम्हाला करायचा आहे. त्याच्यानंतर येतं वाहतूक आणि पर्यटन. वाहतूक आणि पर्यटन याला पण बऱ्याचदा आपण ना सोडून दिलेले टॉपिक असतात. हे महाराष्ट्राच्या संदर्भाने पण इम्पॉर्टंट आहे आणि भारताच्या संदर्भाने पण इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. कसं इम्पॉर्टंट आहे, आयोगाने यावेळेला प्रश्न विचारताना एका बाजूला राज्य दिलेली भारतामधली आणि दुसऱ्या बाजूला पर्यटन स्थळं दिलेली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रातल्या पण पर्यटनावरती शहरं दिलेली एका बाजूला आणि त्या शहराचं वैशिष्ट्य काय आहे याच्याबद्दलचा जोड्या लावायला एक प्रश्न आलेला होता. त्यामुळे तुम्हाला जे काही पर्यटन आहे हे करायचं आहे. आणखी एक कुठला तरी क्वेश्चन होता, आय थिंक मी मिस करते तो प्रश्न, बट त्या टाईपचा आणखी एक क्वेश्चन होता रोरो वाहतूक, त्याच्यावरती एक प्रश्न आलेला होता की भारतामध्ये कुठे सगळ्यात पहिल्यांदा सुरू करण्यात आली, तर वाहतुकीमध्ये तो प्रश्न जाईल. त्याच्यानंतर प्राकृतिकमध्ये आणखी एक प्रश्न माझा सांगायचा राहिला, दख्खनच्या पठारावरती घर बांधणीसाठी कुठला खडक वापरला जातो, हा एक प्रश्न आयोगाने विचारलेला होता. सो प्राकृतिक प्रशासकीय महत्त्वाचं आहे, वाहतूक पर्यटन स्थळ महत्त्वाचे आहेत, इथपर्यंत लक्षात आलं असेल. त्याच्यानंतर येते मृदा संपत्ती. अगेन मृदा संपत्तीचे आत्ता तरी आयोगाने महाराष्ट्राच्या संदर्भात प्रश्न विचारलेला आहे की मृदेचं नाव एका बाजूला दिलेलं आणि दुसऱ्या बाजूला
प्रदेश विचारला होता की कुठल्या प्रदेशामध्ये ती मृदा आढळते. हा सेम क्वेश्चन तुम्हाला भारताच्या बाबतीत सुद्धा पाहायला मिळू शकतो. सो मृदा संपत्ती इम्पॉर्टंट आहे आणि याच्यासोबतच वनसंपत्ती. मग आता एक गोष्ट लक्षात घ्या की महाराष्ट्राचा भूगोल तुम्ही अभ्यासताय किंवा भारताचा भूगोल अभ्यासताय, भूगोल हा चॅप्टर असा आहे की ज्याला तुम्ही असं सेपरेट करून नाही अभ्यासू शकत. महाराष्ट्राची प्राकृतिक रचना अभ्यासली, मला समजलं की पश्चिमेला अरबी समुद्र आहे. मी जसं पूर्वेकडे जाईन मला मध्ये सह्याद्री आढळतोय, पुढे गेल्यानंतर मला पठार आढळते. आता ही मी प्राकृतिक रचना अभ्यासली. पहा कसं असतं. आता पश्चिमेला आहे अरबी समुद्र. अरबी समुद्रामध्ये ज्या काही हालचाली होतात, वाऱ्यांची निर्मिती, वादळांची निर्मिती, तिकडून येणारे जे काही वारे आहेत, या वाऱ्यांचा प्रभाव काय होतो की ज्यावेळेला ते वारे पूर्वेकडे जायला लागतात, मध्ये आहे सह्याद्री मोठा उभा. त्या सह्याद्रीमुळे हे वारे अडवले जातात. त्यामुळे पाऊस कोकणामध्ये जास्त पडतो, घाटमाथ्यावरती पण पाऊस पडतोय. पण जेव्हा तिथून पुढे हे वारे जातात, ढग सगळे रिकामे होऊन पुढे जातात आणि म्हणून मग सह्याद्रीच्या पूर्वेकडचा जो भाग आहे तो आपल्याला ऑब्विसली कसा पर्जन्य छायेचा प्रदेश पाहायला मिळतो, कारण तिथे पाऊसच जास्त पडत नाही. तिथून जसं मी पुढे जाईन, पुढे तर बेसॉल्ट खडकांनी बनलेला सगळा भाग आहे आणि मग पूर्वेकडे जाईन तर मग पूर्वेकडे गेल्यानंतर परत तिथे घनदाट वनं पण आहेत आणि तिथे ईशान्य नैऋत्य दोन्ही शाखांकडून पाऊस पडतो. त्यामुळे पूर्वेकडे अगेन मला थोडासा पर्जन्याचा भाग जास्त पाहायला मिळतो. आता इथे माझी प्राकृतिक रचना झाली प्लस पर्जन्य झालं, त्याच्यासोबत हवामान कसं होतंय. कोकण किनारपट्टीचा प्रदेश आहे, म्हणजे जिथे समुद्र किनारा आहे तिथल्या वातावरणामध्ये जास्त विषमता असणार नाही आहे, तिथलं वातावरण दमट असणार आहे. सो दमट आहे आणि सम वातावरण आहे. कोकण किनारपट्टीमुळे तिथलं वातावरण दमट पण आहे आणि सम आहे, कारण वातावरणामध्ये जास्त फरक नाही आहे. पण तेच जर मी पठाराकडे आले तर मला तिथे कोरडं हवामान पाहायला मिळते आणि त्याचबरोबर हवामानामध्ये मला विषमता पाहायला मिळते. सो हवामानामधला बदल अगेन प्राकृतिक रचनेवरती आला. पर्जन्य तुम्ही तिथेच अभ्यासलं. आता आपण मृदा संपत्तीकडे गेलो. कोकणामध्ये पर्जन्य जास्त आहे, पर्जन्य जास्त आहे, तिथे मला जांभा खडक आणि जांभी मृदा जास्त आढळते. पण तिथून मी पुढे जसं जाईन मग पठारावरती आल्यानंतर नद्यांचा प्रदेश आहे, नद्यांनी वाहून आणलेला गाळ आहे, त्याच्यामुळे बनलेली मृदा आहे. अर्थात तिथे मग मला काळी मृदा जास्त प्रमाणावरती पाहायला मिळते. मी पुढे जसं जाईन वर्धा वैनगंगाच्या खोऱ्यामध्ये मला तांबडी मृदा जी आहे ती पाहायला मिळते आणि अगेन मला गडचिरोलीच्या पूर्वेकडच्या भागामध्ये थोडीफार जांभी मृदा परत पाहायला मिळते, कारण तिथे पर्जन्याचं प्रमाण जास्त आहे. महाराष्ट्र, आता आपण फक्त प्राकृतिक महाराष्ट्र पाहिलाय, प्राकृतिकवरून आपण हवामान पाहिलं, पर्जन्य पाहिलं, मृदा पाहिली. पहा त्याच्यानंतर प्राकृतिक रचना कशी आहे त्याच्यानुसार पिकं ठरतात. कोकणामध्ये मला इतर फळभाज्या इतर जे काही पिकं आहेत ते घेण्यासाठी तशी मृदाच नाही आहे, वातावरणच नाही आहे. तर तिथे माझी शेती चालेल का नाही. तिथे माझं तांदळाचं पीक थोडंफार आणि फळांच्या बागा ज्या आहेत, फळांच्या ज्या बागा आहेत त्या मला मोठ्या प्रमाणावरती आढळतील. पण मी पठारावरती आलो तर जिथे पर्जन्य छायेचा प्रदेश आहे तिथे मला वेगळी पिकं पाहायला मिळतील जी कमी पावसामध्ये येतात. काळी कापसाची मृदा ज्याला आपण म्हणतो, काळी रेगूर मृदा जिथे आहे तिथे मला कापसाचं पीक पाहायला मिळेल. पुढे नागपूरकडे जसं जाईल, गडचिरोलीकडे जसं जाईल तिथे मला वेगळ्या प्रकारची पिकं पाहायला मिळतील. म्हणजे केवळ प्राकृतिक भूगोल अभ्यासला तर एवढ्या गोष्टी तुम्हाला कळतात. प्राकृतिकमध्येच मी अभ्यासले की दख्खनच्या पठाराचा जो भाग आहे तो बेसाल्ट खडकाने बनलाय आणि बेसाल्टनी जर बनलाय तर तिथे खनिज संपत्ती आढळत नाहीये. मग उरला कुठला, कोकण किनारपट्टीचा प्रदेश, त्यातही दक्षिण कोकण आणि इकडे जर मी पूर्वेकडे गेले तर गडचिरोलीचा प्रदेश किंवा पूर्व विदर्भाचा प्रदेश, मला फक्त तिथेच खनिज संपत्ती आढळते. म्हणजे भूगोल अभ्यासताना तुम्ही त्याला सेग्रिगेट नाही करू शकत. आत्ता मी जे पॉईंट सांगितले ना याच्यामध्ये आणखी आपण वनसंपत्ती अशाच पद्धतीने लिंक करू शकतो. म्हणजे एक पॉईंट समजून घेतलात तर तुम्हाला किती गोष्टी कळतील ना. म्हणजे फक्त जॉग्राफी लिंक लावून अभ्यासाचा सब्जेक्ट आहे. त्याला तुम्ही जितकं किचकट बनवाल तितकं तो किचकट होईल आणि जेवढं तुम्ही त्याला साधा सरळ सोपं बनवाल तेवढा तो साधा सरळ सोपा होत जाईल. ठीक आहे. सो हे जे सगळे पॉईंट आहेत ना ते एकाच टॉपिक भोवती फिरतात, फक्त आपल्याला ते त्या पद्धतीने अभ्यासता आलं पाहिजे. क्लिअर आहे हा पॉईंट. आता आपण पुढे जाऊयात. मृदा संपत्ती, वनसंपत्ती, कुठली मृदा कुठे आढळते. आय थिंक मृदा संपत्तीशी रिलेटेड पण जे मी सेशन्स आधी घेत होते ना, मिनिटांची तयारी तासापेक्षा भारी, वॉरियर ऑफिसर 2.0 वरती ते सेशन्स आहेत, तर तिथे तुम्हाला बरेचसे व्हिडिओज पाहायला मिळतील जिथे हिस्ट्री असेल, जॉग्राफी असेल, पॉलिटी असेल, इतके पॉईंट तुमचे कव्हर होतील. आणि छोट्या छोट्या व्हिडिओजमध्ये काही मिनिटांमध्ये तुम्ही ज्या टॉपिकला तुम्ही 1-1 तास लावता ना ते टॉपिक तुमचे क्लिअर होतील. ठीक आहे. सो ती जी एक प्लेलिस्ट आहे मिनिटांची तयारी तासापेक्षा भारी ती तुम्ही पाहू शकता.
त्याच्यानंतर भारताच्या बाबतीत पण जे काही आत्ता मी वरचे टॉपिक सांगितले ना ते सगळे टॉपिक मी इथे फक्त बेसिक्स लिहिते. मग याच्यामध्ये प्राकृतिक येईल, प्रशासकीय येईल, राजकीय येईल, हे सगळे पॉईंट येतील. ठीक आहे. फक्त मी बेसिक्स याच्यासाठी लिहिलं आहे की आयोगाने जे प्रश्न विचारलेत आत्ता रिसेंटली या 3 पेपरला ते बेसिकवालेच प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. भारताची नदी प्रणाली सुद्धा तुम्ही करणं अपेक्षित आहे. जरी आत्ता रिसेंटली त्याच्यावरती प्रश्न जरी आलेला नसेल तरी सुद्धा. ठीक आहे. बाजूचा थोडा आवाज येत असेल तर इग्नोर करा. त्याच्यानंतर आता इथे मी सांगितलं तुम्हाला लोकसंख्येशी खूप सगळे पॉईंट सांगितले. लोकसंख्येशी रिलेटेड जसा ट्रिकचा व्हिडिओ सांगितला अशा खूप सगळ्या गोष्टी आहेत जिथले तुम्हाला ट्रिकचे व्हिडिओज पाहायला मिळतील. आता एक मुद्दा लक्षात घ्या. हे जे मी बेसिक म्हटलं याच्यामध्ये तुम्ही प्रशासकीय, प्राकृतिक, राजकीय सगळं अभ्यासणार आहात. इथेच तुम्हाला भारताचं हवामान पण करायचं आहे. कारण आयोगाने भारताच्या हवामानावरती आत्ता रिसेंटली पण लू वारे असतील, नॉर्वेस्टर असेल, कालबैसाखी असेल, या पॉईंटवरती प्रश्न विचारलेला आहे. सो ते पॉईंट्स तुम्हाला करून घ्यायचे आहेत. आता एक मुद्दा येतो जे मी म्हटलं की काही क्वेश्चन्स हे तुम्हाला थोडेसे कठीण, म्हणजे जे प्रश्न तुमचा कॉन्फिडन्स घालवू शकतात, तुमचं जे काही रुटीन बसलं पेपर सोडवताना ते कुठेतरी थांबवतील आणि पुढच्या प्रश्नांवरती ज्याचा परिणाम होईल असे जे प्रश्न म्हणाले मी त्या प्रश्नांबद्दल थोडंसं बोलूयात. 2024चा ग्रुप बीचा जो पेपर होता त्याच्यामध्ये आयोगाने एक प्रश्न विचारलेला, तो होता स्वामीनाथन 1970 आयोग. ठीक आहे. आणि इथे आयोगाने कोरडवाहू शेती कशाला म्हणायचं हा एक प्रश्न विचारलेला. हे वाचनातच नाही आलं. ऑब्विसली इथे मुलं गडबडलेली आहेत. सेम असाच प्रश्न ग्रुप सीला तुम्हाला विचारलेला आहे 2024ला. असाच म्हणजे असा नाही, दुसरा तो म्हणजे फॅमिन कमिशनवरती एक प्रश्न विचारलेला होता आणि इथेच तुम्हाला कृषी आयुक्तालयाचं कार्यालय वगैरे विचारलेलं आहे. अगेन हे जर माहिती नसेल तर तिथे आपण थोडंसं थांबतो, गडबड होते, त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला द्यायला येत नाहीत. 2023च्या ग्रुप बी आणि सीच्या पेपरमध्ये धवल क्रांतीची सुरुवात विचारलेली, तो इझी होता. धवल क्रांती असेल, श्वेतक्रांती असेल, तुम्ही कृषीमध्ये त्या अभ्यासता. पण त्याच्यासोबतच एक प्रश्न विचारलेला स्वच्छ शहर 2019 ते 21 सलग 3 वर्ष कुठल्या शहराला तो मान मिळालेला, तर तो करंट अफेअर्सशी रिलेटेड प्रश्न होता, पण तो जॉग्राफीमध्ये ॲड केला. आता ज्यांनी करंट अफेअर्सच कधी केलेला नाही आहे, स्किप केलेला आहे, त्या मुलांना तिथे गडबड होणार. मग आता एक गोष्ट, आणि एक प्रश्न होता रायलसीमा पठाराचा. ठीक आहे. तो भारताच्या प्राकृतिकमध्ये जाईल, पण तो पण प्रश्न असा होता की ज्याने भारताचा मॅप व्यवस्थित अभ्यासलेला नाही आहे किंवा करंटमध्ये चर्चेत असणाऱ्या अशा गोष्टी कुठल्या अभ्यासलेल्या नाही आहेत त्यांना ते थोडंसं आउट ऑफ द बॉक्स वाटतो की अरे हा प्रश्न अचानक कसा काय आला, आणि मग गडबड होते. तर जनरली हे जे आउट ऑफ द बॉक्स वाटणारे प्रश्न आहेत किंवा जे आपण कधी वाचलेले नाही आहेत ते येतात आणखी एका इम्पॉर्टंट टॉपिकवरती, आणि तो टॉपिक म्हणजे कृषी. आता हा जो टॉपिक आहे, किंवा आणखी एक प्रश्न होता, जस्ट अ सेकंड, चॅम्पियन अँड सेठ यांनी महाराष्ट्रातल्या जंगलांचे जे प्रकार सांगितलेले आहेत म्हणजे वनसंपत्ती, याच्यावरती एक प्रश्न होता. सो आता काही प्रश्न तुम्हाला भारताचे हवामानानुसार पडणारे विभाग, महाराष्ट्राचे हवामानानुसार पडणारे विभाग, ते जे काही त्रिवार्थाचं वर्गीकरण असेल, हे जे काही येतील ना, तर ते प्रश्न थोडेसे तुम्हाला कन्फ्यूज करणारे असतील किंवा तुम्हाला घाबरवणारे असतील. पण ज्याला आउट ऑफ मार्क्स घ्यायचे त्याने मी ऑब्व्हियसली सांगेन की कृषीशी रिलेटेड जो असा डाटा तुम्हाला मिळतोय तो कलेक्ट करून अभ्यासा, नो डाऊट अबाउट इट. पण बाकीचे जे हातातले मार्क्स आहेत ना, 10 पैकी 8 मार्क्स तरी तुमच्या हातातले असतात. जसं ग्रुप बी 2024चा जर पेपर पाहिला आपण, भारताच्या प्राकृतिकमध्ये हिमालय वगैरे सगळं येतं, हे लक्षात ठेवा. ग्रुप बी 2024चा पेपर आहे. पंजाब हिमालयावरती प्रश्न आलाय. ज्याने भारताचा भूगोल अभ्यासले उत्तर देऊ शकत होता. लू वारे, नॉर्वेस्टर, कालबैसाखीवाला क्वेश्चन होता, त्याचं उत्तर देता येत होतं. महाराष्ट्रातील घाट रस्ते, त्याचं उत्तर देता येत होतं. डोंगर रांगा, महाराष्ट्राच्या म्हणजे महाराष्ट्र पठारावरच्या नद्या आणि डोंगर रांगा, त्या प्रश्नाचं उत्तर देता येत होतं. त्याच्यानंतर महाराष्ट्रातले प्रशासकीय विभाग किती, आधी किती आत्ता किती, त्याचं उत्तर देता येत होतं. किती प्रश्न झाले, 1 2 3 4, त्यानंतर 5, त्यानंतर महाराष्ट्र मृदा आणि प्रदेश 6वा प्रश्न,
कुठल्या खडकामध्ये कुठली खनिजं आढळतात हा प्रश्न 2 ऑप्शनवरून त्याचं उत्तर निघत होतं. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रातल्या नद्या भीमा, पैनगंगा, मांजरा आणि सिंदफणा 8 प्रश्नांची उत्तर देता येत होते. 2 प्रश्न लोकसंख्या, नागरी लोकसंख्येचे जे निकष, ज्याने PYQ केलं होतं त्याला उत्तर देता आलं असतं. अदरवाईज ज्याने ते केलेलं नाही त्याला वाटलं असतं की हे काहीतरी वेगळंच आहे, कारण हे निकष मी कधी वाचलेले नाही आहेत. आणि स्वामीनाथनचा प्रश्न, तर 2 प्रश्न तुम्ही सोडून देऊ शकत होतात, बट 8 प्रश्नांची उत्तरं देता आली असते. पण अगेन एक्झाम हॉलमध्ये माझा मेंदू तेवढा चालतो का? तो नाही चालत, बंद पडतो. रिझन काय? नवीन प्रश्न दिसला. रिझन काय? पेपरचं फॉर्मॅट वेगळं आलं. रिझन काय? मला ऑलरेडी एक्झामला येण्यापूर्वी काहीतरी असं झालं की ज्याचं टेन्शन माझ्या डोक्यात आहे. रिझन काय? एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर पर्यवेक्षकांशी वाद झाला. रिझन काय? मला अचानक भीती वाटली. कुठलंही रिझन असू शकतं. करायचं आहे काय? तुम्ही आत्ता जेव्हा तयारी करताय, 145 डेज चॅलेंज जेव्हा तुम्ही फॉलो करताय, प्रत्येक दिवशी तुमची उद्या एक्झाम आहे किंवा आत्ता एक्झामला बसलेले आहात या माइंडसेटनीच तयारी करा. एक्झामच्या दिवशी तुमच्या इतका रिलॅक्स व्यक्ती दुसरा कोणी नसेल. प्रत्येक टॉपिकला फेस करताना एक्झामच्या दिवशी फेस केल्यासारखं करा, ॲटोमॅटिकली होऊन जाईल. ग्रुप सी 2024चा जो पेपर आहे त्याच्यामध्ये फॅमिन कमिशनमधली 2 सेंटेन्स सोडले तर 9 प्रश्न जे आहेत. संताळी भाषावरती एक प्रश्न आलेला होता, संताळी भाषेची लिपी, पण तो पण PYQ वरती आधारित होता, कारण अगोदर एकदा ती विचारलेली होती ओलची की लिपी. मग आता जर माझा स्टडी तेवढा नाही आहे तर ऑब्व्हियसली मला ते नवीन वाटेल. मग जे माझ्या आवाक्यातले आहे किमान ते तरी मार्क्स माझे आले पाहिजेत, हा तुमचा फोकस असायला पाहिजे पेपर सोडवताना. पण अभ्यास करताना मात्र इम्पॉर्टंट टॉपिक तर कराच, पण सोबत PYQ प्रॉपरली करा. ठीक आहे. सो हे काही टॉपिक होते. जसं मी सांगितलं की कृषी हा टॉपिक पण करा, पशुधन पण करून ठेवा. बाकीचे जे तुम्हाला स्टडी टार्गेटमध्ये दिलेत ते सगळेच टॉपिक इम्पॉर्टंट आहेत असं नाही. म्हणजे भूगोलच्या बाबतीत तर मोजकेच टॉपिक आहेत. भूगोलचे स्टडी टार्गेट फार काही मोठे नाही आहेत, फार काही अभ्यास नाही आहेत, थोडंच आहे पण ते इम्पॉर्टंट आहे. पण त्याच्यातूनही आणखी महत्त्वाचं काय असू शकतं तर ते फक्त सेग्रिगेट करून दिले. ते कशासाठी दिले की ज्यांना फुल टाईम स्टडी नाही करता येते, गृहिणी आहेत किंवा जे जॉब करत आहेत, ज्यांना खरंच तेवढा वेळ नाही आहे, त्यांनी त्याच्यातून जर सिलेक्टिव्ह करायचं म्हटलं तर हे केलं तरी चालेल. याच्यातून तुमचे 7 ते 8 मार्क्स जे आहेत ते भूगोलचे 10 पैकी तुम्ही डेफिनेटली कव्हर करू शकता. ठीक आहे. मला आशा आहे की हे जे लेक्चर आहे ते तुमच्यासाठी अगेन पॉलिटीच्या लेक्चरप्रमाणेच हेल्पफुल ठरलं असेल. 3ही वर्षी विचारलेले सगळे प्रश्न जे आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर केलेत. जर ॲनालिसिस पाहायचं असेल तर ग्रुप सी 2024चा जॉग्राफीचा ॲनालिसिस मी यूट्यूबवरती शेअर केलेला आहे, लिंक एंड स्क्रीनला देईन, तिथून ते पाहून घ्या. 145 डेज प्लॅन काय आहे माहिती नसेल तर त्याचं लेक्चर पण आहे. जर तुम्ही जॉब करत असाल किंवा गृहिणी असाल तर तुमच्या टाईमचं मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे, टाईमाचं वेळेचं मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे याच्यावरचा एक व्हिडिओ मी अपलोड केला होता. जर तुम्ही पाहिला नसेल, जर तुम्हाला खरंच अडचण येत असेल तर तो व्हिडिओ एकदा पहा, डेफिनेटली तुम्हाला हेल्प होईल. ठीक आहे. आणि जाता जाता आणखी एक अपडेट होती. इंग्लिशची जर तयारी तुम्हाला करायची असेल पॅरलली, जास्त वेळ न देता दिवसातला, तर इंग्लिश वोकॅबलरीज आणि ग्रामरचे काही सेशन्स मी वॉरियर सुप्रिया यूट्यूब चॅनलवरती घेते. तर तिथले जर व्हिडिओ तुम्ही पाहिले, काही मिनिटांचे व्हिडिओ असतात पण त्या व्हिडिओजमधून म्हणजे 15-20 मिनिटांचे, पण त्याच्यातून तुमची जी तयारी होईल ती तुम्हाला म्हणजे पुढच्या मेन्स एक्झामसाठी जास्त मेहनत न घेता हा जो काही कंटेंट तुम्ही आत्ता कराल तो तुम्हाला त्यावेळेला डेफिनेटली युजफुल ठरेल, फक्त एका रिव्हिजनमध्ये. सो त्या कन्सेप्ट जर क्लिअर करून घेणं तुम्हाला आत्ता शक्य होत असेल तर ते लेक्चर्स तुम्ही आत्ता पाहू शकता. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये किंवा चॅलेंज फॉलो करताना जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मला कमेंट करून विचारू शकता. तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. आणि जर तुम्हाला व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. पुढचं लेक्चर पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि स्टडी टार्गेट्स मिळवण्यासाठी आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल किंवा टेलिग्रामवरती जाऊन डायरेक्ट @warriorofficer असं जर सर्च केलं तरीसुद्धा चॅनल मिळून जाईल. ठीक आहे. लवकरच भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.